Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सध्याला लोकसभा निवडणुकांचं रणधुमाळी चालू आहे, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे। बीड लोकसभा कायमच जी आहे ती चर्चेत राहिलेली आहे, कारण दिवंगत नेते विनायक मेटे यांनी जी आहे ते 2019ला आपली भूमिका जी आहे ते जाहीर केली होती आणि यानंतर दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून जे आहे ते बीड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांची मागणी होती, समाजाची देखील मागणी होती। अशी प्रतिक्रिया जी आहे ती विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिलेली आहे। एकंदरीत महाविकास आघाडीकडून त्या उमेदवारी मागत होत्या, मात्र काही कारणास्तव उमेदवारी दिली नाही किंवा का दिली नाही हे त्या पक्षाला विचारलं पाहिजे, अशी देखील माध्यमांची प्रतिक्रिया दिलेली आहे। आज त्यांनी जे आहे ते बीड लोकसभेसंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः ज्योतिताई मेटे आहेत। तर एकंदरीत काय सांगाल, पत्रकार परिस्थिती घेऊन तुमची भूमिका जाहीर केलेली आहे, एकंदरीत कशामुळे तुम्हाला माघारी घ्यावी लागली? माघार घ्यावी लागली असं म्हणण्यापेक्षा मी हे सांगेन की मुळामध्ये माझ्या उमेदवारीबाबत जनतेकडूनच ती मागणी होती, जनतेकडून सुचवण्यात आलेलं होतं आणि मला असं वाटते की देशाच्या इतिहासामध्ये कदाचित ही एकमेव निवडणूक असेल की जिथे कुठल्या पक्षाच्या व्यतिरिक्त म्हणजे जनतेकडून ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आलेली होती आणि ही नुसती प्रतिक्रिया नव्हती, तर याच्यामध्ये सातत्याने तो माझ्यावरती दबाव पण वाढत गेला की ही उमेदवारी मी केली पाहिजे, ही उमेदवारी केली पाहिजे असं म्हटल्यानंतर जेव्हा मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर उमेदवारी न मिळाल्यानंतर उपलब्ध पर्याय आजमावल्यानंतर जेव्हा एका ठोस निष्कर्षाप्रत आम्ही आलो की एखाद्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या निवडणुकीमधील यशाचं गणित जेव्हा आपण आजमावून पाहत असतो तेव्हा अधिकाधिक यशाप्रत जात असताना ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टींचा विचार करूनच मग ही आज लोकसभा निवडणूक न लढण्याचा तो मी निर्णय घेतलेला आहे। हे आपण बघू शकतो की बीड विधानसभेसाठी जे आहे ते मेटे साहेब देखील लढलेले आहेत आणि तुम्ही देखील बीड विधानसभेसाठी दावा करत होतात, मात्र अचानक तुम्ही लोकसभेची भूमिका मांडली। कसं काय नेमकी विधानसभेवरून लोकसभेकडे जाण्याची तुमची इच्छा झाली आणि कसं ते तिथपर्यंत गेलात मात्र तिकीट मिळालं नाही? याच्यामध्ये हा सर्वसामान्य जनतेचाच रेटा कारणीभूत होता, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देशाच्या इतिहासातली कदाचित ही पहिली निवडणूक आहे जिथे जनतेने सुचवलं की एखाद्या व्यक्तीने ही उमेदवारी करावी। त्यामुळे आपण म्हणतायत तसं मनात नसतानाही म्हणजे लोकसभेचा कुठेही विचार केलेला नसताना जिल्हाभरातून उमटलेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि याच्यामध्ये फक्त ती जनताच नव्हती, आपण बघितलेले की ती माध्यमांनी देखील या उमेदवारीची, ती संभाव्य उमेदवारीची मी म्हणेन की ती दखल घेतलेली होती। मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे। दिवंगत नेते विनायक मेटे देखील आरक्षणासाठी अग्रेसर होते, जाताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र सध्याला प्रश्न प्रलंबित आहे। याकडे कसं बघताना जरांगे पाटलाची देखील भूमिका अशी आहे की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याला पाडायचं काम करा आणि तुम्ही देखील मध्यंतरी जरांगे पाटलाची तुमची भेट झाली, आता देखील तुमच्या पत्रकार परिषदेला मराठा समन्वयक होते, एकंदरीत कसं काय गणित आहे नेमकी? मुळामध्ये आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की मेटे साहेबांनी हयात समाजाच्या प्रश्नांवरती काम केलं। मग ते फक्त मराठा समाजच नसेल, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, ज्याला आपण थोडक्यामध्ये दीनदुबळा किंवा वंचित समाज म्हणू शकतो, त्यांच्यासाठी साहेबांनी काम केलेलं होतं आणि साहेबांच्या ह्या योगदानाचा विचार करूनच समाजाचे आज प्रतिनिधी ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। मध्यंतरी जिल्ह्याचा दौरा केला, एकंदरीत कसा प्रतिसाद आहे? जिल्ह्यातील मतदारांच्या काय भावना होते नेमकी? जिल्ह्यामध्ये अतिशय ज्याला आपण म्हणू शकू की उत्स्फूर्त आणि अनुकूल प्रतिक्रिया होत्या। जिथे जिथे मी जाईल तिथे मनापासून म्हणजे अगदी मी आपल्याला म्हणेल की आबालवृद्धांपासून ते माता भगिनींपर्यंत माझं स्वागत होतं आणि प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया होते की ताई तू उमेदवारी केली पाहिजे। तू एखादी लोकभावना, जनभावना आणि निवडणुकीतील यशाचं गणित याचा आपण योग्य तो मेळ घातला पाहिजे असं मला वाटतं आणि असा आमच्या पूर्ण शिवसंग्रामने तो विचार केलेला आहे। आताच तुम्ही म्हणालात की जनभावना होती, मात्र तरी पण तुम्ही माघारी घेतलेली आहे, आता मग लोकांचं संभ्रमित राहतील लोक? नाही, लोकांनी संभ्रमात जाण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण लोकांनी जेव्हा सुचवलं तो उमेदवारी करावी जेव्हा उमेदवारी मिळाली नाही तेव्हा परत एकदा लोकांचाच तो कल आम्ही आजमावून घेतलेला की लोकांना जर वाटत होतं मी उमेदवारी करावी आणि आज उमेदवारी न मिळाल्यानंतर या लोकांचं म्हणणं काय आहे आणि या सगळ्यांच्या चर्चा विचारविमर्शानंतर एका ठोस निष्कर्षाप्रत जाता आलं की अधिकाधिक उमेदवार देणं जर टाळता आलं तर कुठल्या निवडणुकीचं एक गणित असतं, त्यामुळे अधिकाधिक उमेदवार देता येणं जर टाळता आलं तर तो टाळावा असा तो जनतेतनं उमटलेला सूर होता। बीड लोकसभेतून तुम्ही माघारी घेतलेली, मात्र राज्यात आणि बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शिवसंग्रामची काय भूमिका राहणार आहे? ती आगामी काळामध्ये आम्ही प्रदेश पातळीवरनं जाहीर करणार आहोत येणाऱ्या विधानसभेसाठी, कारण एक पाऊल मागं घेतलं असं आपण मग कोणत्याही यशाची पायरी गाठायची असेल तर एक पाऊल मागं यावं लागतं, काही तसं होऊ शकते?
नाही, आता जेव्हा मी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करलेली आहे, शिवसंग्रामचं नेतृत्व आम्ही करतो आहोत, तेव्हा स्वाभाविकच आता पूर्ण वेळ राजकारण जर करायचं असेल तर साहेबांचा जो समाजकारणातून राजकारणाचा पाया होता आणि साहेबांची जी अपूर्ण राहिलेली कामं होती ती स्वाभाविकच पुढे नेणारच आहोत. तुम्ही आता म्हटलात की लोकसभेसाठी जे आहे ते मताचं डिवायडेशन टाळण्यासाठी ही माघार आहे असं म्हटलेलं. मग बजरंग सोनवणेंना आपण पाठिंबा देणार आहेत का? इथे पाठिंब्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी वारंवार सांगते आहे की ही शिवसंग्रामची अधिकृत भूमिका असेल आणि ती प्रदेश पातळीवरनं जाहीर होईल. तर एकंदरीत भूमिका कधी जाहीर होईल तुमची शिवसंग्रामची आणि तुमच्या संपूर्ण पुढील राजकीय भूमिका? हा काही अगदी असं आज आणि उद्या सांगता येण्यासारखा विषय नाही आहे. प्रदेश पातळीवर निर्णय होत असल्यामुळे ती राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतरच ती स्पष्ट करता येईल. त्या ज्योतिताई मेटे यांनी म्हटलेलं आहे, समाजाचा रेटा असल्यामुळे मी बीड लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र उमेदवारी मिळाली नाही आणि मताचं डिवायडेशन टाळण्यासाठी ही माघार घेतल्याचं जे आहे ते ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन प्रदीप काशीसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.